9 सप्टेंबर 2023 चा दिवस मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात एका महिलेचा विद्रूप मृतदेह आढळतो। 28 वर्षीय ललिता बचरा अशी तिची ओळख सांगितली जाते। कुटुंबाकडून देखील मृतदेहाची ओळख पटवली जाते, कारण काहीच दिवसांपूर्वी ललिता बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबाने दिलेली असते। पोलिसांनी ललिताचा मृतदेह तिच्या कुटुंबाकडे सोपवल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात येतात। आता या प्रकरणात गरीब कुटुंबातून येणाऱ्या 4 तरुणांवर पोलिसांकडून बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल होतो। तपास पूर्ण होऊन 4ही आरोपींची कोठडीत रवानगी होते। नंतर न्यायालयीन प्रक्रिया चालू होते। आता एकच साक्षीदार तपासायचा बाकी असतो। हा खटला निर्णायक टप्प्यावर पोहोचलेला असतानाच या प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण होतो। ज्या महिलेचा बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप होता, तीच महिला 18 महिन्यांनी जिवंत घरी परत येते। हादरवून टाकणाऱ्या या घटनेने सध्या मध्य प्रदेशात एकच खळबळ उडाली आहे। ललिताच्या कुटुंबासह तपास करणाऱ्या पोलिसांना देखील या बातमीने मोठा धक्का बसलाय। ज्या महिलेची हत्या करून तिचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते, ती महिला कोण असा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिलाय। पण ललिता बचरा या महिलेसोबत नक्की काय घडलं होतं? 18 महिने ते कुठे होती आणि या केसमध्ये आरोपींचं पुढे काय झालं, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी प्रथमेश धोटे आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र भूमी। ललिता बचरा मध्य प्रदेशाच्या मंदसौर जिल्ह्यातील नवली गावाची रहिवासी। ऑगस्ट 2023 मध्ये ती अचानक बेपत्ता झाली। तिची वाट पाहून अखेर तिचे वडील रमेश बचरा या संदर्भात गांधीसागर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करतात। या तक्रारीत प्रमुख आरोपी म्हणून नाव असतं मंदसौर जिल्ह्यातल्या भानपुरा येथील शाहरुखचं। दरम्यान 2च दिवसांनी परिसरात एका महिलेचा विद्रूप मृतदेह आढळून येतो। तो मृतदेह ललिता बचरा हिचा असल्याचं सांगण्यात येतं। तिचा बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचं पोलीस सांगतात। कुटुंबाकडून देखील तिचे अंत्यसंस्कार करण्यात येतात। पुढे या प्रकरणातील तपास अधिकारी राजकुमार कुंसारिया यांचं पथक 19 सप्टेंबर 2023 ला शाहरुखला चौकशीसाठी ताब्यात घेतं। त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये अमानुष अत्याचार करण्यात येतात। त्याला जबर मारहाण करून त्याच्या 3 मित्रांची नावं घ्यायला सांगतात। त्याच्यावर शाहरुख, इम्रान, एजाज आणि छोटू अशी तिघांची नावे सांगतो। पण छोटू देखील मुस्लिम असल्याने पोलिसांकडून त्याला एका हिंदूचे नाव घेण्यास सांगितलं जातं, कारण हिंदूचं नाव घेतलं तर हे प्रकरण हिंदू मुस्लिम होणार नाही, कारण हा मुद्दा हिंदू मुस्लिम झाला असता तर मोठा झाला असता। त्यामुळे मग शाहरुख छोटू सोबत ट्रक चालवणाऱ्या सोनूचं नाव देखील घेतो। कामगार वर्गातून येणाऱ्या या तिघांनाही पोलिसांकडून अटक करण्यात येते। शाहरुखसह त्याच्यावरही बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल होतो। पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याकडे 10 कोरी पाने देऊन त्याच्यावर सही करायला सांगितलं जातं। नकार दिल्यानंतर त्यांना बेशुद्ध होईपर्यंत मारहाण करून बर्फाच्या स्लॅबवर तासनतास झोपवलं जातं। शेवटी 4ही आरोपींचा नाईलाज होतो आणि त्यांना कबुलीनाम्याच्या कागदपत्रांवर सही करावी लागते। कालांतराने दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयात हा खटला चालू देखील होतो। न्यायालयात हे संपूर्ण प्रकरण एका निर्णायक टप्प्यावर आलेलं असताना 18 महिन्यांनी म्हणजेच 11 मार्च 2025 ला या प्रकरणात आश्चर्यकारक ट्विस्ट निर्माण होतो, ज्यामुळे संपूर्ण मध्य प्रदेशात खळबळ उडते। ललिता बचरा, जिचा बलात्कार करून हत्या झाल्याच्या आरोपात 4 आरोपी मागील 18 महिन्यांपासून तुरुंगात होते, तीच ललिता जिवंत घरी परतते। कुटुंबाने तिचे अंत्यसंस्कार केल्याची बातमी जेव्हा तिला समजते, तेव्हा तिलाही धक्का बसतो। लागलीच ती आपल्या आधार कार्ड, मतदान ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे घेऊन गांधीसागर पोलीस ठाण्यात पोहोचते आणि आपण जिवंत असल्याची माहिती पोलिसांना देते। हादरून गेलेले पोलीस जेव्हा ललिताची चौकशी करतात, तेव्हा ती सांगते की ऑगस्ट 2023 मध्ये ती कोणालाही न सांगता घर सोडून गेली होती। भानपुरा येथील रहिवासी असणाऱ्या शाहरुख सोबत तिचं प्रेम होतं, त्यामुळे दोघे जण लग्न करण्यासाठी बाहेर निघून गेले। पण 2 दिवसानंतर शाहरुखने तिला 5 लाख रुपयांना एका दलालाला विकलं। ज्या व्यक्तीने विकत घेतलं त्याचेही नाव शाहरुखच होतं। तो दलाल तिला कोट्याला घेऊन गेला आणि तिथे 1.5 वर्ष तिला डांबून ठेवलं। तिथून अनेक वेळा तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला खरा, पण ती त्यात यशस्वी होऊ शकली नव्हती। अखेर 18 महिन्यांनी तिला संधी मिळाली आणि तिने स्वतःची सुटका करून घेत घर गाठलं। आपली मुलगी जिवंत असल्याचं पाहून बचरा कुटुंब जरी आनंदात असलं, तरी या प्रकरणातील 4 निष्पाप तरुणांची मात्र मागील 18 महिन्यात प्रचंड हेळसांड झाली आहे। त्यांच्या कुटुंबाला प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला। या प्रकरणातील 4ही आरोपींना आता जामीन मिळालाय।
कारागृहातून बाहेर आल्यानंतर ललिताला 5 लाख रुपयांना विकल्याच्या आरोपावर शाहरुख म्हणाला की मी तिला कुठेही विकलं नाही, मला अडकवण्यासाठी वडील आणि मुलींमध्ये कट रचण्यात आला होता. ती कुठेही गेली असेल तर ती तिच्या स्वतःच्या मर्जीने गेली असेल. जर तिला मी विकलं असतं तर माझ्यावर खटला दाखल झाला असता, पण तसे झाले नाही. आता परत आल्यानंतर ही ललिता आणि तिचे वडील आम्हाला ब्लॅकमेल करतायत. या प्रकरणातील शाहरुख, एजाज, इम्रान आणि सोनू या चौघांच्याही कुटुंबियाची आर्थिक परिस्थिती आता खूपच वाईट झाली आहे. जवळपास 2 वर्ष खटला लढवण्यासाठी, वकिलांची फी भरण्यासाठी त्यांचे लाखो रुपये खर्च झाले. या संपूर्ण खर्चाची भरपाई करून देण्याची मागणी या कुटुंबातील सदस्यांनी केली आहे. तर दुसरीकडे आता या प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी आणि चुकीच्या पद्धतीने तपास करणारे पोलीस अधिकारी राजकुमार कुंचारिया यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी देखील मागणी पुढे होताना दिसतेय. दरम्यान सप्टेंबर 2023 मध्ये ज्या महिलेचा विद्रूप मृतदेह आढळून आला होता, जिचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते, त्याचा अधिक तपास आता पोलीस करतायत. आरोपींचे वकील मोहम्मद युनुस लोधी यांनी देखील या प्रकरणात पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. ते म्हणाले की 18 महिन्यानंतर मुलगी जिवंत घरी परतली आहे. तिने जवळच्या गांधीसागर पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवलाय. तिची DNA चाचणीही करण्यात आली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. तपास अधिकारी राजकुमार कुंचारिया यांनी या प्रकरणात घोर निष्काळजीपणा करून निष्पाप लोकांना गोवले आहे. या आधारावर आम्ही इंदूर उच्च न्यायालयात धाव घेतली आणि आरोपींना जामीन मिळाला. खरं तर पोलिसांनी मृत मुलीबाबत कोणताही तपास केलेलाच नाही. हे प्रकरण संपवण्यासाठी निर्दोष लोकांना दोषी ठरवण्यात आलं. एकंदरीत तपास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आता त्यांच्यावर काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच दरम्यान TI अर्थात थाना इंचार्ज राजकुमार कुंचारिया यांच्या विरुद्ध मार्च 2024 मध्ये भोपाळ येथील महिला पोलीस ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. मात्र मंदसौर जिल्ह्यातील हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाची सबंध देशभरात चर्चा रंगली आहे. आता या घटनेवर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.